सांगलीच्या उरण ईश्वरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली। या निमित्ताने जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ईश्वरपूरमध्ये आयोजित सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे। आपण सर्वांनी धनगर आरक्षण मिळवण्यासाठी जी काही राजकीय ताकद लावावी लागेल ते लावू, त्यासाठी आधी एकत्र येऊ असं पडळकर म्हणाले। तसेच शेरो शायरीतून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ईश्वरपूरमध्ये विरोधकांना इशारा दिलाय। ममता बॅनर्जींची सत्ता जाऊ शकते, तर एका आमदाराला तुम्ही का घाबरत आहात असं म्हणत ज्यांना ज्यांना सत्तेचा माज आहे त्यांचा माज जिरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पडळकर यांनी जयंत पाटील यांना आपल्या भाषणातून दिलाय। इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव झाल्यानंतर ही पहिली अहिल्यादेवींची जयंती आहे। हे नाव बदललेल्यांना अनेक जणांना वाईट वाटलं। अहिल्यादेवींची जयंती साजरी कधी व्हायची हे आतापर्यंत काही जणांना कळायचं नाही। आम्ही आता अहिल्यादेवींचे स्मारक आणि पुतळा ईश्वरपूरमध्ये आम्ही उभा करून दाखवू। जे आता अहिल्यादेवींचे स्मारक करू म्हणतायत ते आतापर्यंत झोपले होते का असा सवालही पडळकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला। काँग्रेसला देशात भवितव्य नाही, त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पार्टी विलीन करू नये, आमच्याकडे यावे। त्यांना भाजपमध्ये जायचे नसेल तर आरपीआयमध्ये यावे, मी घेतो अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। तर केंद्रात काँग्रेसच्या सत्ता काळात देशाचा विकास धीम्या गतीने अल्प प्रमाणात झाला आणि भ्रष्टाचार अधिक होता। मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत देशाचा विकास मोठ्या गतीने आणि भ्रष्टाचार विरहित झाला असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले। ते म्हणाले, पवारांनी एनडीएमध्ये यावे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आपली पार्टी विलीन करू नये। पूर्वी मी त्यांना सल्ला दिला होता की काँग्रेसमध्ये पार्टी विलीन करा, मात्र आता काँग्रेसला भवितव्य नाही, त्यामुळे त्यांनी आमच्याकडे यावं। त्यांना भाजपमध्ये जायचं नसेल तर आरपीआयमध्ये यावं, मी त्यांना घेतो अशी ऑफर दिली आहे। ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याचं म्हटलं आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींना आरक्षण द्यावे, कोणावर अन्याय होऊ नये अशी आपली मागणी असल्याचे आठवले यांनी सांगितले। यावेळी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगे, प्रकाश ढंग, प्रकाश बिरजे, आरपीआयचे जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, अरुण आठवले, प्राध्यापक शहाजी कांबळे, राजेंद्र गोंधळे आदी जण उपस्थित होते। हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत मारुती बंडगर याच्या निर्घुण खून प्रकरणी पोलिसांनी 5 सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केलाय। 5 जणांवर खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे, किरण शंकर लोखंडे, विशाल बिरदेव चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, अतुल दादासो उर्फ पोपट वायदंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी संदीप बाळू बंडगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। दरम्यान यातील अतुल वायदंडे याला मिरज ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी अटक करून संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले। त्याला आज न्यायालयापुढे उभे केले असता त्याला 16 जूनपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वेदांत बंडगर याच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल झालेला निलेश गडदे, किरण लोखंडे, विशाल बिरदेव चौगुले, नानासाहेब उर्फ सागर माणिक चौगुले, अतुल दादासाहेब उर्फ पोपट चौगुले या 5 जणांविरुद्ध खुनासह गंभीर गुन्ह्याची मालिका दाखल आहे। निलेश गडदे टोळीतील विशाल चौगुले आणि नानासाहेब चौगुले या दोघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात खून, खुनी हल्ले असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। दोघे जण सध्या हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यामुळे बाहेर आले होते। पुन्हा दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय। वेदांत बंडगर याच्या खुनातील मुख्य सूत्रधार निलेश गडदे याच्यासह त्याच्या साथीदारांवर जत, गांधी चौक, MIDC कुपवाड, संजयनगर, कवठेमहांकाळ आणि मिरज ग्रामीण पोलिसात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। मुख्य सूत्रधार निलेश गडदे याच्यावर खून, खुनी हल्ला, गृहातिक्रमण, दमदाजी करणे, आर्म ऍक्ट यांसह अन्य गुन्हे दाखल आहेत। किरण लोखंडे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, बनावट नोटा बाळगणे, धमकावणे, हाणामारी यांसारखे गुन्हे दाखल आहेत। हमाल नेते बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत याचा सराईत गुन्हेगाराने गोळी झाडून निर्घुण खून केला। या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। गुंड, अवैध धंदेवाल्यांशी पोलिसांची मिलीभगत असून हप्ते वसुलीसाठी गावोगावी पोलिसांचे पंटर नियुक्त आहेत। त्यामुळे गुन्हेगारी फोपावली असल्याची टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी आज येथे केली आहे। बंडगर कुटुंबियांची खोत यांनी आज भेट घेतली। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी निवेदन देण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले। सदाभाऊ खोत म्हणाले, 14 वर्षाच्या लेकराला डोळ्यात गोळी झाडून मारणं सांगली जिल्ह्यात यापूर्वी इतकी गुंडागर्दी फोफावली नव्हती। सर्वसामान्य जनतेला जगणं असह्य झालंय।
गुंडागर्दीचा धुमाकूळ गावापासून जिल्ह्यापर्यंत सुरू आहे, त्याला लगाम घालणारं कोण नाही. कर्तव्यदक्ष अधीक्षक तुषार दोशी आले, त्यांना सांगली जिल्ह्यातली गुंडागर्दी ठेचून काढावी, मोक्का तडीपारीची प्रभावी कारवाई करावी. सांगली जिल्ह्यातले पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांची बदली करणं गरजेचं आहे. हे सगळे गुन्हेगारांना मिलीभगत झालेले आहेत. त्याचमुळे अंमली पदार्थ गुन्हेगार यांना आश्रय पोलीस ठाणे झाल्याची वाईट परिस्थिती आहे. सगळे पोलीस ठाणे स्वच्छ करण्याची गरज आहे. मटके गुटखे थप्ते घेऊन व्यवहार सुरू आहेत. वेदांत बंडगर याचा जीव वाचला असता, पण जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी कामात बेफिकीरपणा दाखवला, गांभीर्य दाखवलं नाही. खंडणी मागून धमकी देणारे गुंड फिरत असताना हे पोलीस निरीक्षक हसत होते. त्यामुळे गांभीर्य नसलेल्या पोलीस निरीक्षकाला तातडीने निलंबित करा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे करणार आहे. या पोलीस निरीक्षकांना कोणाकोणाचे फोन आले होते त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे, टोळी युद्ध भडकलं आहे, अवैध धंदे आणि कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. निष्पाप 14 वर्षाच्या मुलाची हत्या केली जाते, त्यामुळे सांगली सुरक्षित नाही. प्रशासन आणि शासनाने तातडीने जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिलाय. दरम्यान सतीश साखळकर यांनी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे हे जबाबदारी टाळताना दिसतात. केवळ भाषणाबाजी, पोपटपंची करून किंवा कामांचे फलक लावून उपयोग नाही. आमदार जयंत पाटील हे देखील गप्प आहेत. सर्वजण प्रचारात व्यस्त आहेत. कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणीच बोलत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून व्यक्त केली. ते म्हणाले, जिल्ह्यात अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या यांची खुलेआम विक्री होतीये. अवैध धंदेही राजरोसपणे सुरू आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्रे मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच पालकमंत्री सध्या कुठे आहेत असा प्रश्न पडलाय. गुन्हेगारीबाबत कोणीच बोलत नाही, त्यामुळे उत्तरदायित्व कोण घेणार? जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण होण्यास सर्वजण जबाबदार आहेत. ते पुढे म्हणाले, नूतन पोलीस अधीक्षकांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर काही कारवाया केल्या, जिल्हा भयमुक्त होईल असं वाटलं होतं. परंतु सध्या अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र दिसून येते. भयमुक्त आणि नशामुक्त अभियानातून आम्ही नागरिकांच्या सह्या घेऊन शस्त्रे देण्याची मागणी केली आहे. आता पुन्हा एकदा प्रशासनाला निवेदन देऊन ठराविक मुदत देत आहोत. त्या कालावधीत गुन्हेगारीवर नियंत्रण न आल्यास रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलाय. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तसेच सातारा जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून 7 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून 4,70,000 रुपये किमतीच्या महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने धामणी रोडवर ही कारवाई केली. या प्रकरणी तेजस केदार साळुंखे याला अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतलंय. दरम्यान यातील साळुंखे याचा साथीदार धैर्यशील मदने हा पसार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित तेजस साळुंखे हा धामणी रोडवरील पालाश बिल्डकॉन जवळ एक विना नंबरच्या प्लेटची यामाहा दुचाकी घेऊन थांबलाय. यावेळी पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता साळुंखे हा त्या ठिकाणी दुचाकीवर थांबलेला दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी ही दुचाकी त्याचे अल्पवयीन 2 साथीदारांसह धैर्यशील मदने याच्या स्कॉर्पिओ गाडीतून जाऊन तुंग आकाशवाणी केंद्र समोरून फेब्रुवारीमध्ये चोरल्याचं सांगितलं. त्याच्याकडे आणखी कसून तपासणी केली असता त्यांनी आणखी दुचाकी चोरल्या असून ते सध्या सांगली रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबा मंदिरजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिथून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की 6 महिन्यापासून मदने याच्या 4 चाकीमधून तुंग, पलूस, आष्ठा, रेठरे धरण, वहागाव, नेमिनाथ नगर, अति तेथून 6 दुचाकी चोरल्यात. यावेळी त्यांच्याकडून 4,70,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी या जप्त करत त्यांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या नातूच्या हत्येप्रकरणी आता IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्यावर जतमध्ये गुन्हा दाखल करू नये यासाठी जतच्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर आणि हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांच्याकडून करण्यात आलाय. खंडणी आणि धमकी प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल न करून घेता विलंब केला. हा विलंब IRS अधिकारी सचिन मोटे यांच्याकडून जत पोलीस अधिकाऱ्यांवर आणल्या गेलेल्या दबावामुळे झाला. त्यामुळेच 5 तास उशीर झाला. परिणामी आपल्या नातूला जीव गमवावा लागला असा गंभीर आरोप मृताचे आजोबा व माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी हमाल व मुकादम लक्ष्मण खरात यांनी केलाय. हल्लेखोर संशयित
निलेश गडदे याच्याकडून लक्ष्मण खरात यांना जीवन आणि धमकी देऊन 10 लाखांची खंडणी मागण्यात आली होती। या प्रकरणी बाळासाहेब बंडगर यांच्यासह लक्ष्मण खरात नजर पोलीस ठाण्यामध्ये संशयित गडदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। मात्र IRS अधिकारी सचिन मोटे यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब बंडगर यांनी केलाय। तसेच संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्याकडून आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी असल्याने निलेश गडदे याचा एन्काउंटर करावा अशी मागणी बाळासाहेब बंडगर यांनी केली आहे। हमाल ठेका आणि खंडणीच्या वादातून संशयित गडदे यांच्याकडून आपल्या साथीदारांचा माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार करत 14 वर्षीय वेदांत बंडगरच्या डोळ्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री महोदय आणि विविध नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार घेतला। यावेळी निवडणुकीच्या बाबतीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कराड येथे सकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठक आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार निरंजन डावखरे, सांगली सातारा विधान परिषद उमेदवार धैर्यशील कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज पाटील या मान्यवरांनी आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिली। आज जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व मतदारांची बैठक विटा येथील सुरभी स्टुडिओवरती आयोजित करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली। दरम्यान भाजपच्या सर्व नेते मंडळांनी आज विटा येथे येऊन आमदार बाबर यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली। या विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर उपस्थित होते। आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भाजप नेत्यांचा ताफा विटा येथील हॉटेल इलाइटकडे वळला। या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे समर्थक मतदार उपस्थित होते। त्यांच्याशी भाजप नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली। या ठिकाणी जिल्ह्यातील आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते। उरण ईश्वरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती थाटामाटात साजरी करत हत्ती, घोडे, उंटांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते चिमनभाऊ डांगे यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त उरण ईश्वरपूर येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक समाजातील 21 संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली आहे। शहरातील तहसील कार्यालय येथून या मिरवणुकीस मान्यवरांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला। या मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी आकर्षक रथ आणि अहिल्यादेवींच्या जीवनावरील 5 जिवंत देखावे, धनगरी ढोल, नाविन्यपूर्ण देश पातळीवर नावाजलेले एकमेव गजन नृत्य, महिला मुलींचे गजन नृत्य, हलगी घुमके, ब्रॉस बँड कंपनी, सनई पिपाणी तसेच धनगर समाजाचे दैवत असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील समाजातील विविध मंदिरे आणि देवस्थानचे पुजारी, प्रमुख आणि समाजातील देवर्षी आणि हेडमी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या सामाजिक आशयाच्या भान या मराठी लघुपटाच्या पोस्टरचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते सांगलीत करण्यात आले। रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला जावा यासाठी शेतकऱ्यांच्या मध्ये जनजागृतीची गरज असून याच उद्देशाने सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर दिगंबर कोरे यांनी सेंद्रिय शेती आणि सामाजिक आशयावर बनवलेला भान हा लघुपट गावोगावी दाखवावा असं मत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी व्यक्त केलं। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे, भानचे निर्माता डॉक्टर दिगंबर कोरे, लेखक दिग्दर्शक मंगेश पुजारी, छायाचित्रण प्रमुख इंद्रजित सुतार, संकलक राहुल गुरव, संगीत व ध्वनी संयोजक केदार कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कांबळे, राजेंद्र कांबळे तसेच कलाकार आणि तांत्रिक टीम उपस्थित होती। भान हा चित्रपट आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयाला स्पर्श करणारा आहे। शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करणं, रासायनिक शेतीचे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम दाखवणे आणि भारतीय जीवन पद्धतीत देशी गाईचे महत्त्व अधोरेखित करणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे।
पोस्टर अनावरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाच्या विषयाचे कौतुक करत शेतकरी, पर्यावरण आणि समाजहिताशी निगडीत विषयांवर आधारित अशा चित्रपटांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचं मत व्यक्त केलं. सध्या भान चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून लवकरच तो समाज माध्यमांवर प्रदर्शित होणार आहे. सर्वांना पाहण्यास फ्री आहे. समाजाला जागरूक करणारा आणि सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन निर्माते आणि संपूर्ण टीमने केले.